सांगली शहरातील टिंबर एरिया परिसरातील नवीन वसाहतमध्ये सायंकाळी झालेल्या किरकोळ वादातून मध्यरात्रीच्या सुमारास एका तरुणाचा धारदार शस्त्रानं वार करून तरुणांच्या टोळक्यानं खून केला। 30 वर्षीय अश्विनी कुमार मल्हारी मुळके असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे। सदर खुनाची घटना ही पहाटे 1:30 वाजण्याच्या सुमारास घडली। हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने वार करत हल्लेखोर पसार झाले। हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मुळके याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। मात्र या ठिकाणी उपचार सुरू असतानाच पहाटे त्याचा मृत्यू झाला। खुनाच्या घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलीस स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली होती। मिरज विभागाचे उपाधीक्षक प्रणिल गिटा यांनी घटनास्थळाची पाहणी करत तातडीनं तपासाच्या सूचना दिल्या। दरम्यान घटनास्थळी शॉन पथक, ठसे तज्ञ आणि फॉरेन्सिक टीम दाखल झाली होती। खुनाच्या घटनेनंतर हल्ला करणाऱ्या 5 रेकॉर्डवरील गुन्हेगारांची नावे निष्पन्न झाली असून त्यांचा कसून शोध घेत असल्याचे पोलिसांनी सांगितले। मृत अश्विनी कुमार मुळके याच्यावर विश्रामबाग पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल होता। त्याच्या विरोधात 5 महिन्यांपूर्वी पोलिसांनी हद्दपारीचा प्रस्ताव सादर केला होता। मात्र सदरचा प्रस्ताव रद्द झाला। त्यानंतर काही महिन्यातच त्याचा खून झाल्याने परिसरात खळबळ उडाली होती। दरम्यान हा खून किरकोळ कारणावरून जरी झाला असला तरी त्याला पूर्ववैमनस्याची किनार असल्याची चर्चा घटनास्थळी होती। जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून खुनाची मालिका सुरू असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे।